अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देतो असे तोंडी महाराष्ट्र भारत सरकारने सांगितले आहे, परंतु अजून कोणत्याही प्रकारचा शासकीय जी.आर. काढलेला नाही. म्हणून मंत्रालयात अधिवेशन, संसदेमध्ये आमदार खासदार यांच्या चर्चा चालू आहे. म्हणून तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील आमदार तसेच जिल्ह्यातील खासदार यांच्याकडून शिफारस पत्र घ्यायचे ठरवले आहे. हे शिफारस पत्र घेऊन सर्व महाराष्ट्र शासनाला जमा करायचे आहे. हीच ती वेळ आहे. आता वेळ न घालवता आमदारांकडून शिफारस पत्र मागण्याची हीच ती वेळ आहे. कारण आता आमदारकीचे निवडणूक लागली किंवा लागणार आहे. या आमदार लोकांना आपल्या सर्व मागासवर्गीय मातंग समाजाच्या मतदानाची फार मोठी गरज आहे. सर्व समाज बांधवांनी तटगट पक्ष संघटना बाजूला ठेवून एकत्र येण्याची फार मोठी गरज आहे. कारण आपल्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच नुसते आंदोलन केले म्हणजे पुरस्कार भेटेल असे नाही. त्यामुळे हीच ती वेळ आहे आमदारांना शिफारस पत्र मागण्याची. आमदारांनीही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून शिफारस दिली पाहिजे. आणि जी आमदार शिफारस पत्र देणार नाहीत अशा आमदारांना मातंग समाजाच्या मताची गरज नाही हे आपणा सर्वांना समजेलच. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी केल्याच पाहिजे. तरच आपल्या समाजाची ताकद दिसेल. मातंग समाज एकत्र आल्याचा फायदा होईल. आपण सर्वांनी मिळून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे आहे. सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या 3 पक्षांचे सरकार आहे. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. तसेच सोबती असलेल्या मित्रपक्ष मिळून केंद्रामध्ये सरकार आहे. याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यायचा की नाही. हे सर्व समाज बांधवांनी ओळखून आपण नक्की काय करायचे याचा विचार करावा आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न निवडणुकीच्या अगोदरच मिळावा याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरी तमाम मातंग समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातून आमदार, जिल्ह्यातून खासदाराकडून शिफारस पत्र घेणे आणि आपण यानंतर प्रत्येकाने आपापल्या जिल्हाधिकारी यांना सर्व पत्रे जमा करून द्यायची आहेत. त्यानंतर आपण सर्व एका ठिकाणी मातंग समाजाचा मेळावा आयोजित करून पुढील योजना कशा प्रकारे ठरवायची याची दिशा ठरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र होऊन सर्व मिळून ठरवूया. जय लहूजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. तेच खबर महाराष्ट्र न्यूज. उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड.